सिंह राशी म्हणजे एक पर्वतासारखी व्यक्तिमत्व असलेली राशी. बाहेरून कठोर पण आतून खोल विचारमग्न आणि सतत कर्तव्याच्या ओझ्याखाली झुकलेली. शनिदेवांची कृपा असो वा त्यांची परीक्षा, सिंह राशीचं जीवन हे कर्तव्य, सहनशीलता आणि तपश्चर्या यांचं प्रतीक असतं. पण काही वेळा जीवनात अशी घडी येते की सगळं योग्य करत असूनही अपयश, फसवणूक, अपमान आणि मानसिक अशांतता यांचा सुळसुळाट होतो. आणि या सर्व वेदनांचं मूळ दिसतं वेगळं पण असतं कुठेतरी खोल. जेव्हा तुम्ही लक्षात घेता की हे दुःख बाहेरून नाही तर घरातूनच येतं, तेव्हा तुमच्यावर हसणारा, तुमच्या यशासाठी शुभेच्छा देणारा, तुमच्या घरातच वावरत असलेला पण त्याच्या मनात तुमच्याबद्दल गूढ द्वेष आणि ईर्ष्या असते, हे केवळ आत्ताच्या जन्मातील कर्माचं फळ नसतं, तर हा आहे गतजन्माचा शाप, ज्याने तुमचं वर्तमान वेढून टाकले. काही शाप हे वंश परंपरेने येतात, काही शाप हे आपण स्वतःच्या चुकीच्या निर्णयांमुळे ओढावून घेतो, पण काही शाप हे अशा स्वरूपात प्रकट होतात की ते घरातील एखाद्या माणसाच्या रूपात तुम्हाला आयुष्यभर जाळत राहतात. ही घरातील आग फक्त भांडण किंवा वाद नव्हे, ही आग आहे तुमच्या आत्म्याची परीक्षा घेणारी, तुमचं स्वप्न नष्ट करणारी आणि तुमचा आत्मविश्वास राखेसारखा उडवून टाकणारी. या लेखामध्ये आपण उलगडणार आहोत सिंह राशीच्या त्या गूढकारक घटनांची सत्यता. गतजन्मातील शाप, घरातल्या नकळत शत्रूंचा प्रभाव, ग्रहांच्या गुप्त हालचाली आणि या सगळ्यांवर आध्यात्मिक उपाय आणि संरक्षणाची तटबंदी. कारण वेळ आली आहे शत्रूला ओळखण्याची, जो तुमच्याच घरात आहे, शापाचा सामना करण्याची, जो तुमच्या आत्म्यात खोल रुतून बसलाय, आणि नशिबाला नवी दिशा देण्याची, जी फक्त सिंह राशीच करू शकते. नंबर 1 आहे सिंह राशीवर गतजन्मातील शापाचा प्रभाव. गतजन्मातील अधुरी जबाबदारी. सिंह राशीच्या आत्म्यांनी गतजन्मात मोठ्या जबाबदाऱ्या घेतल्या होत्या, राजकीय, सामाजिक, कौटुंबिक किंवा आध्यात्मिक. त्यांच्याकडे अधिकार होता, लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत होते, पण काही कारणांनी या आत्म्यांनी त्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या नाहीत. कधी अहंकारामुळे त्यांनी योग्य निर्णय घेतला नाही, तर कधी भयाने ते सत्य बोलू शकले नाही, कधी आपल्या प्रिय व्यक्तीला योग्य न्याय दिला नाही. त्यामुळे त्या अधुऱ्या जबाबदाऱ्याचा भार आजच्या जन्मातही उराशी आहे. परिणामी आज ते कितीही चांगलं वागले तरी कर्तव्यात अडथळे, सहकाऱ्यांकडून विरोध आणि अपयशाचा अनुभवतात. हा एक प्रकारचा कर्तव्य शाप आहे, जो नियतीने त्यांच्यावर ठेवला आहे. रक्तसंबंधातील फसवणूक. सिंह राशीच्या आत्म्यांनी पूर्वजन्मात संपत्ती, जमीन, अधिकार किंवा प्रतिष्ठेसाठी आपल्या रक्ताच्या नात्यांशी द्रोह केला होता. भावंडांशी केलेली बेईमानी, वडिलांची इच्छा मोडून स्वतःचा स्वार्थ पूर्ण करणे आणि आईवडिलांच्या आशीर्वादाशिवाय मोठे निर्णय घेणे. या कृतीमुळे आजच्या जन्मात तेच रक्ताचे नाते त्यांच्या जीवनात संकट बनून येतात. आज त्यांना अशीच भावंड मिळतात जे त्यांच्या पाठीमागे कारस्थान करतात, त्यांना मागे खेचतात. कधी पती किंवा पत्नीचे भावंड त्यांच्या विरोधात कट रचतात. हा आहे रक्त फसवणूक शाप, जे स्वतःच्या घरात शत्रू निर्माण करतो. पुढचा आहे गुरु किंवा गुरुभ्रष्ट योग. पूर्वजन्मात जेव्हा त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं होतं, त्यांनी कमी लेखलं, उपहास किंवा अहंकाराने गुरूंच्या शब्दाकडे दुर्लक्ष केलं. या चुकीमुळे आजच्या जन्मात त्यांना चुकीच्या मार्गावर मिळणारे सल्लागार मिळतात. गुरु अथवा वडीलधाऱ्याचं समर्थन मिळत नाही. निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शनाचा अभाव राहतो. या शापाचा परिणाम असा होतो की ते निर्णय घेतात पण चुकीचे आणि नंतर पश्चाताप करावा लागतो. सामाजिक कलंकाचा योग. पूर्वजन्मात त्यांनी समाजातील एखाद्या व्यक्तीला, विशेषतः स्त्रीला किंवा समाजाच्या दुर्बल घटकाला अत्यंत अन्यायकारक पद्धतीने वागवलं, त्यांचा मनभंग केला किंवा खोट्या आरोपांवर ओढलं. आजच्या जन्मात अशा सिंह राशीच्या व्यक्तींना आपल्या चुकीचे आरोप घेतात, लोक त्यांच्यावर सहज विश्वास ठेवतात. साहजिक अपमान किंवा प्रतिष्ठा घालवणारे प्रसंग वारंवार येतात. सतत नकारात्मक चर्चा त्यांच्या नावाशी जोडली जाते. हा एक प्रकारचा मानपान आहे, जो त्यांना लोकांच्या नजरेत सदैव कमी करतो. मातृभूमी, मातृशाप किंवा पितृदोष. अनेक सिंह राशीचे व्यक्ती हे अनुभवतात की त्यांचं आयुष्य हे आईशी जवळीक असूनही सतत संघर्ष, वडिलांचा अधिकार पण प्रेमाचा अभाव किंवा तरुण वयात पालकांचं नुकसान हे घडतं, कारण गतजन्मात त्यांनी पालकत्वाची जबाबदारी टाळली, वृद्ध आईवडिलांकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना दुःखी करून दिलं. आज या शापामुळे ते स्वतः कधीच संपूर्ण सुखी मालक नाही बनू शकत किंवा त्यांना आपल्या पालकांकडून अपूर्ण प्रेम मिळतं. आता विशेष माहिती पाहूयात. हे सर्व शाप फक्त नशिबानं लिहिलेले असतात. हे आपल्या पूर्वकर्माचा परिपाक असतं, पण ते बदलताही येतात योग्य उपासना, आत्मपरीक्षण आणि गूढ उपायाच्या सहाय्याने.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.